असा हाताने फोडलेला टचकन कांदा, झणझणीत वांग्याचं भरीत, आपली ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, मस्त घाण्याचं वरून सोडलेलं तेल, आहा काय बेत आहे. तर मी आज तुम्हाला वांग्याचे भरताची रेसिपी शेअर करते. 2 मोठी आपली भरिताची वांगी स्वच्छ धुवून पुसून घेते. तर त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. तर इथे तेल लावून घेते मी. तर गॅसवरती एक जाळी ठेवून त्याच्यावरती मी छान असं खरपूस आपलं वांगं भाजून घेणार आहे. दोन्ही वांगी भाजून घेते. दुसऱ्या साईडवरती एक वांगं मी भाजायला ठेवलं आहे. तर इथे वांगे भाजून झालेत. 1-2 मिनिट मी झाकण ठेवून वाफवून घेते, कारण आपली जी साल आहे ती भाजलेली पटकन निघून जाते झाकून ठेवल्यामुळं. तर त्याला आपल्याला काहीच एफर्ट्स लागत नाहीत, पटकन निघून जातो तो. तर इथे माझं वांगं सोलून होते. तर मी साल काढून घेतली आणि आपला जो काठी चमचा आहे त्याच्याने मस्त ते कालवून घेते. तर हाताने कालवून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण मला इथे सारखं मोबाईलला हात लावायचा होता, म्हणून मी ते काठी चमच्याने कालवून घेते. तर इथे तिखट, कांदा लसूण मसाला, दाण्याचं आणि कारळाचं कूट टाकते. चवीनुसार मीठ टाका, मस्त बारीक चिरलेला कांदा टाका, कोथिंबीर टाका भरपूर, चवीनुसार मीठ, आणि हे छान मिक्स करून घ्या. झटपट पटकन होणारी अशी रेसिपी आहे. तर इथे मिक्स करून झाले. तडका देणार आहे वरतून मी. इथे थोडंसं तेल घेते तडका पॅनमध्ये. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग, लसूण टाकते आणि कढीपत्ता टाकते. लसूण थोडंसं गुलाबी रंगाचा होऊ दे, जास्त त्याला तळू नका. एक कच्चा फ्लेवरच छान वाटतो. तर इथे मस्त तडका देऊन झाला आहे आपला. छान मिक्स करून घ्या. मस्त भन्नाट असा आपला भरीत तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून सांगा. इझी आहे, पटकन आहे, खूप सिंपल आहे. तर इथे भाकरी घेतली आहे मी. मस्त वरतून असंच खायला आवडतं मला, भाकरीवरती घेऊन. कोणाकोणाला आवडतं असं खायला मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त आपला जवसाची चटणी, कांदा, मिरची, मस्त सवेत होता माझा. तर चलो, बाय बाय.